राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन ते सरकार दरबारी मांडणं, त्याचा पाठपुरावा करणं, यासाठी शेतकऱ्यांचे कैवारी चंद्रकांत मोकळ साहेब आज आपल्याशी बातचीत करत आहेत. आज सर्वात महत्त्वाची समस्या म्हणजे गेल्या 5 ते 7 वर्षापासून हवामान बदल, ग्लोबल वॉर्मिंग. जागतिक हवामान बदलामुळे शेतकऱ्याचं उत्पन्न प्रचंड प्रमाणामध्ये घटत आहे. जवळपास 50 ते 60% उत्पादन घटून ते 40%वर आलेलं आहे. आणि या परिस्थितीतून शेतकऱ्याला आधार द्यावा, त्याचबरोबर शेतकऱ्यांनी चांगल्या प्रतीचं उत्पादन घ्यावं. ते उत्पादन घेतल्यानंतर परत दुर्दैवानं त्या शेतकऱ्यांची APMC मध्ये होणारी फसवणूक टाळावी. त्याचबरोबर त्या शेतकऱ्यांना चांगलं मार्केट संधी उपलब्ध व्हाव्या, या अत्यंत प्रांजळ हेतूनं आज ही परिषद महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी ICT मध्ये आयोजित केलं. या परिषदेस अनेक मान्यवर शास्त्रज्ञ, तज्ज्ञ मंडळी, तसेच सर्वात महत्त्वाचं म्हणजे ICTचे चान्सलर माननीय पद्मभूषण JB जोशी सर या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांनी शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. सिडबीचे महाव्यवस्थापक होते, बँकांचे पदाधिकारी या ठिकाणी होते. आणि ज्या योजना आहेत, ज्या राज्य आणि केंद्र सरकारच्या, प्रक्रिया उद्योगासाठी पण चांगल्या योजना आहेत, त्याचबरोबर बँकांच्या योजना आहेत. आणि वी आर द कोऑर्डिनेटर, आम्ही एक समन्वयक आहोत. बँक आणि शेतकरी किंवा शासन आणि शेतकरी, म्हणजे शासनाच्या योजना शेतकऱ्यांकडे कशा पोचवायच्या, यासाठी महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघ आपलं जे नेटवर्क आहे त्या नेटवर्कच्या माध्यमानं काम करत आहे. आणि म्हणून ही आमची एक राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी आणि FPOसाठी, फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन, यांच्या पदाधिकाऱ्यांसाठी एक महत्त्वाची आज या ठिकाणी परिषद होती. या परिषदेचे वैशिष्ट्य म्हणजे पंप उद्योगातील कंपन्या या ठिकाणी उपस्थित राहिल्या. त्याचबरोबर तुमच्या जैविक आणि नैसर्गिक उत्पादनं शेतीसाठी त्यातल्या कंपन्या या ठिकाणी उपस्थित राहिल्या. तसेच मच्छीमारांसाठी, अत्यावश्यक मच्छीमारी व्यवसायासाठी आवश्यक जे इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचं जे सर्व ऑइल आहे, त्या ऑइलच्या माध्यमानं शेतकऱ्यांना कशी मदत होईल, हा या ठिकाणी प्रयत्न करण्यात आला. आणि सर्वात महत्त्व म्हणजे जे उत्पादन शेतकऱ्याचं येईल, म्हणजे आंबा असेल, त्याचबरोबर इतर सगळे फळांचं उत्पादन आहे, भाजीपाल्याचं उत्पादन आहे, ते उत्पादन हे देशांतर्गत मार्केटमध्ये त्याला चांगला भाव मिळाला पाहिजे. त्याचबरोबर निर्यातमध्ये सुद्धा त्याला संधी मिळायला पाहिजे. यासाठी अत्यंत योजनाबद्ध कार्यक्रम या ठिकाणी आखण्यात आला, जेणेकरून शेतकऱ्याची जी होणारी, शेतकरी जो आता अडचणीत आलेला आहे, त्या अडचणीतून तो चांगल्या प्रकारे तो बाहेर कसा निघेल, हा एक या परिषदेचा आजचा उद्देश होता. मला असं वाटतं या माध्यमानं भविष्यामध्ये अनेक प्रयोगशील शेतकरी या ठिकाणी आले. त्यांनी कशा प्रकारचं शेतीचं आपलं नियोजन केलं ते लोकांना सांगितलं. लोकांमध्ये नवं प्रोत्साहन त्या माध्यमानं मिळेल. प्रक्रिया उद्योगातील सुद्धा कंपनी या ठिकाणी आल्या. त्यांनी सुद्धा प्रक्रियेवर कसं भर दिलं पाहिजे भविष्यात, ते जर दिलं तर सुद्धा शेतकरी सर्वाइव्ह होऊ शकतो, हा प्रयत्न या माध्यमाने केला. सर, शेतकऱ्यांचा माल जेव्हा खराब होतो तर कोल्ड स्टोरेजच्या माध्यमातून तो माल सुरक्षित राहू शकतो, पण सरकारच्या योजना आहेत त्या कोल्ड स्टोरेजच्या, तर गरीब शेतकऱ्यांना पूरक होत नाहीत. त्या सध्या तुम्ही काय प्रयत्न करताय? नाही, याच्यामध्ये एक सर्वात महत्वाचं आहे की आपल्या देशामधल्या सर्वात वाईट परिस्थिती अशी आहे की जवळपास वर्षाला 65 ते 70 हजार कोटीचं फलोत्पादन आणि अन्नधान्याची नासाडी होते. का तर आपल्याकडे कोल्ड चेन आणि वेअर हाऊसिंग, म्हणजे गोदाम आणि शीतगृह यांची उपलब्धता फार कमी आहे. राज्य सरकारचं एक आहे महाराष्ट्र वखार महामंडळ आणि केंद्र सरकारचं CWC आहे, केंद्रीय त्यांचं जे हे आहे, त्यांची यंत्रणा फार अपुरी आहे CWCची. आणि यासाठी आज सुदैवानं आपण जर पाहिलं, भिवंडीसारख्या ठिकाणी अनेक ठिकाणी छोटे छोटे आपल्याला खाजगी उद्योग यासाठी येत आहेत. आणि त्याचा भविष्यामध्ये निश्चितच शेतकरी याला फायदा होईल. कोल्ड चेन वेअर हाऊसिंगला शासनाची तुमची लुब्रिझोल सारख्या अनेक कंपन्या आहेत ज्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतायत, पण यंत्रणा अपुरी आहे. त्याच्यामुळे भविष्यात यंत्रणा ही वाढली पाहिजे, याच्यावर आम्ही सुद्धा भर देत आहोत की कोल्ड चेन वेअर हाऊसिंगची यंत्रणा वाढली. सर, आपली संघटना काम करते, सरकार काम करते, तरी शेतकरी आत्महत्या करतोय, काय म्हणणं आपलं? आम्ही आज या ठिकाणी सांगितलं ना की तुम्ही आत्महत्या करायची गरज नाही, कारण प्रश्न असा आहे की त्यात तुमचा काय दोष नाहीये, की हा दोष सध्या प्रश्न असा आहे की हा जागतिक हवामान बदलाचा आहे. परंतु दुर्दैवानं हवामान बदलावर कोणी बोलत नाही. वाढती सिमेंटची जंगलं होत आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये बांधकाम होत आहे आणि पर्यावरणाचा ऱ्हास होय.
तो काय आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याचा प्रश्न नाही, तो राज्य आणि केंद्राने तो या उचलला पाहिजे आणि जागतिक दर्जावर त्याचा प्रश्न सुटला पाहिजे. आणि मला असं वाटतं त्या दृष्टीने प्रयत्न व्हायला पाहिजेत. त्याच्यावर आपण संघटना वेळोवेळी प्रयत्न करत असते. शेतकऱ्यांनी पण आत्महत्या करू नयेत असं मोकळे साहेबांचं म्हणणं आहे. सरकारने आणि मोकळे साहेबांच्या संघटनेने शेतकऱ्यांसाठी काहीतरी नवीन योजना आणलेल्या आहेत, त्याचा फायदा घ्यावा, हेच आजच्या परिषदेचा उद्देश होता. रमेश अवताडे, बित्तम बातमी, मुंबई.